गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। हरे राम कृष्ण हरे रूप पातालो जाने 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 देव देखिला देखिला देव देखिला देखिला देव देखिला
या बाबा या. देवा देखीला देखीला देवा देखीला देवा देखीला देवा सुखाचा
देखिला देखिला देव देखिला देखिला नामे ओळखून ठेविला तो हा विटेवरी देव तो हा विटेवरी देव सर्व सुखाचा केशव धनी म्हणे पूर्ण काम जनी म्हणे पूर्ण काम विठ्ठल देवाचा विश्राम तो हा विटीवरी देव सर्व सुखाचा केशव मायुग विटे तटेवरत्यावरं नरेकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः
ईश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो भुवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यत्रयजनी देवाची या जगत उद्धारा लागी धरेला अवतार मिळविला परिवार सीताईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यत्रयजनी देवाची ओम ब्रह्मानंदम ब्रह्मस्पदम केवल ज्ञानवरते द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीवादिनाथं गुरुराजवीर्यं मोक्षाणां ज्ञानदानैकलक्षं भूतिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यावरिष्ठम् ध्यानबलं गुरु मृति पूजाबलं गुरुपदं मंत्रबलं गुरुवाक्यमोक्षबलं गुरुकृपा जयाच्या संगतीने विराग झाला मनोधरीचा जन्मात गेला साक्षात परमात्मा मद भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकीला बरं तरी सर्दी घेतली बरोबर ते लावू राहिले लावू द्या हरी वर काय आपण घ्यायचा कळाला का देव देखिला देखिला नामे ओळखोनी ठेविला तो हा विटीवरी देव सर्व सुखाचा केशव प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त प्रसंग माय बापानं देवाजीच्या पूर्ण कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं संत महंताच्या मार्गदर्शनात चालत असणारा हा नाम यज्ञ सोहळा आणि प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवापासून हनुमंतरायाच्या जन्मोत्सवापर्यंत चालत असणारा हा नामयज्ञ सोहळा श्री क्षेत्र कादरपूर आणि या ठिकाणी संपन्न होत आहे. चालता 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 4 दिवस निघून गेले. 5व्या दिवसाचा भाव तुमच्या पुढे उभा आहे. म्हणून माय बापांनो तुमच्या सर्व पवित्रात्म्यांच्या सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे, भगवंताचे लढीवळ भक्त असणारे संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ज्या पटशिष्य आहेत
जनाबाईंचा अभंग 3 चरणाचा अभंग आहे. देवाचं प्रतिजय महत्व सांगणारा अभंग आहे. जीवनामध्ये देव कशाला म्हणतात, देव कशाला प्राप्त होईल आणि देव भेटल्यानंतरची माणसाची अवस्था काय असते, देवाची गरज कुणाला आहे, त्याच्या जीवनात देव प्राप्त झाला त्या देवाला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. आणि त्या देवाला विश्रांती जिथं मिळते तो देवाचा देव जनाबाईंना नामदेवाच्या कृपेने अनुभवला. म्हणून जनाबाई या अभंगाचं वर्णन करतात. विठाला विठाला 15 लोकांचा करता 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 जनाबाईला देवाची प्राप्ती झाली. मायबाप, आम्ही परमेश्वर करता करता उषा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली तरी आमच्या टकुऱ्यात देव उतरत नाही. आपल्याला गर्दी लागत नाही, दर्दी लागतात. लय बुचकं येऊन बसलं म्हणजे कीर्तन लय भारी झाला अशातला काही भाग. हो, धृतराष्ट्राला 100 होते पण हाडूक सुद्धा राहिलं नाही माग. हो, राहिलं का? पंडूला 5च होते पण आजही द्यायचं नावे का? कारण त्यांच्या जीवनामध्ये देव त्यांनी मूर्तिमंत अनुभवला होता. नाही नाही नाही, देव त्यांची चाकरी करत होता. कशाला म्हणतात देव? सांगणारे गैरहजर इड, सांगणाऱ्याला दुकानं मांडल्या. आम्ही बोललं का नाही करायला लागत आहे. हा, अरे पण देव करता 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 जर देवच कळाला नाही तर बारीक कीर्तन आहे का? तुमचं 8 ते 10 होतं, चालता चालता 8:30 झाले, लागतं दुःख करता करता 9:15 वाजले. बुवांना सांगायचं काय सुरेश महाराज आपा गुड थैल्या मी आणि मग खेचणं पिले फाड 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 फाड. याच्या जेव्हा सांगायला काही नाही ना त्याला खाई लागते, त्याला खाईची कल्पना लागते, त्याच्या आलातच नाही तर पोर येते यायला रिकवर नाही. तुम्ही जर काकडा भजना लोक म्हणा ना, काकडा भजना लोक जर हा आवाज कमी झाला ना पुन्हा तुमच्या कादरपुराचं तोंड पाहणार नाही. माझ्या सद्गुरूचे ते उपकार आहे बर का. मी काही कुठे शिकून येईल नाही, मी काही कुठे मातीत घातलं नाही. माझे आयुष्य माझ्या जीवनामध्ये सुद्धा जनाबाई सारखा जसा नामदेव जीवनामध्ये आला तसा माझ्या जीवनामध्ये मारुती बाबा जीवनात आला. आणि त्या मारुती बाबांना देवाचा मूर्तिमंत अनुभव मला अनुभव आणून दिला आणि तो सांगा करता रात्रंदिवस भुकायचा धंदा. विठाला विठाला आम्ही आमच्या पद्धतीने करून घेतला सोयीनुसार. बाबा आवरा आता एका ठिकाणी शेलेला गेलो, बाबा लय झाकळून आलं, आता हे सगळं वाया जायचं घ्या आवडून. कीर्तनकार म्हणजे काय दावणीची बाईला राहते का? कावा धरायचे कावा सोडायचे. एकटा समाज एकत्र येत नाही. आला मी तर समाजाला सांगायचं काय बायबा, देव करा देव करा देव करा. काय देव देव करत्या? देव टकुऱ्यात उतरला पाहिजे ना. राहू दे तसं असेल तसं, मी स्वराज तू चालू दे. मला आडगात उभं का तू उभं केलं कीर्तना, तू फक्त आलं तसं धरायचं. तू त्याला विचार करू नको, शाई उडवली तर मी पैसे देईन मग सुरेश मला. पण तू चालू दे. काय होतं एक तर माझ्या अंगात येत नाही आणि आलं ना तर मग ते विक्षेप तयार होईल. आम्हाला आडगात उभं केलं कीर्तना. आम्हाला एक गोष्ट माहितीये, माझ्या ज्ञानोबाच्या काळात काही ताल स्वर नव्हता, होता का? किती गायनाचार्य किती मृदंगाचार्य माझ्या ज्ञानोबाच्या कीर्तनाला होते, तुकोबाच्या कीर्तनाला होते. आम्ही शायनिंग मारायचा धंदा चालू केला. हा आमचे लय करवला ते गणेश महाराज. हा मला यायला तारीख द्यायलाच पाहिजे इतक्या भिकारचोट विचारायचं मी नाही. 20 गाव 30 गाव फिरणाऱ्याला 40 गाव रोजच गाव आहे. समाज येऊन बसतो ना, अरे 5 फूट 50 मुंडके का असना पण यायला दारातच सांगितलं पाहिजे. ज्या वेळेस ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेस किती लोक होते ज्ञानेशाला? किती लोक असतील? गजबुजक भरेल होतं का? अरे मोठावर बोलते इतके लोक त्याच्या पुढे होते. त्यांनी विश्वाला मार्गदर्शन करणारे ग्रंथ लिहून ठेवले. कशा करता? समाजाच्या उद्धारा करता. साधू संतांचा आम्ही काय, मला काय मूल्य झालं का म्हणाल? समाजाच्या हिता करता तळमळ राहते म्हणून हातावर तुटलाय कुठेतरी. येतो हिताचा कळवळा, हिताचा कळवळा, हिताचा कळवळा, हिताचा कळवळा, येतो हिताचा
जनाबाई सांगते याच स्वर काढून द्या बरं दोन काळी दोनची स्वर काढून द्या. आणि एक नुसतं भाता मारायचा काही चिंता नाही करायचं. होय क्लिअर नाही म्हणजे फुकट बी नाही घेतला. काळी दोन लई वर आहे. हरी हरी जनाबाई सांगते नाही बरंच येते. माझं सोंगाचं एक तर मी स्वरात घुसत नाही. ज्या स्वरात घुसलं का त्या स्वरातून मला खाली उतरता येत नाही. ही लई मोठी अवघड खेळ आहे माझा. पहिल्यांदाच नीट करावं लागत नाही. चला जाऊ द्या राहू द्या आता देव. जनाबाई सांगते माझ्या जीवनामध्ये सिद्ध महात्मा आला. नामदेवाची कृपा झाली. नामदेवानं माझ्यावर कृपा केली. कृपा केल्यानंतर काय झालं बघा. जीवनामध्ये लग्न पाहून चालन का? पोरग पाहून आला. पोरगी पाहून आला बरोबर. बोलावा विठ्ठल बोलणी चालणी झाली. पाहावा विठ्ठल बोलणी चालणी झाली. पाहिलं पोरगी पसंत पडली. सारं ठरलं. सौदा शिजला. भानगडी झाल्या. पुढं काय तांदूळ टाका लागन का नाही? पोरगी घरी आणावं लागन का नाही? मग करावा विठ्ठल कावा लग्न करावं लागत का नाही? लग्न करावाच लागत. मग देव सुद्धा मग कोणा करावा? इथं उभा राहिले ना. करायचा कोणा? देव कशाला म्हणतात? जोपर्यंत देव कळत नाही मायबाप. देव हाता पायाचा नसतो. जेव्हा करू पुढे एक देखती तेव्हा हा देव येणे भावे बदती. अरे बिघाडली आता किती नाही मनोनी. देव आकारत असतो आणि रोज म्हणायचं अरे निराकार नाही जाकार. निराकार नाही जाकार. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. त्याला आकार आहे का माय बाप? रोज हरिपाठ म्हणतो ना मी. मग कळतो का तो? नाही कळू शकत. कळाय करता काय करावं लागत? सोमवार धरावं लागत. देव कळाय करता उपास करावा लागतो. काय करावं लागत? देव कळाय करता साधू संताचा ऐका. आमचं नका ऐकू. आमच्या बावळाटाचं ऐकू नका. संताचा ऐकावा लागत. संताला देव कराय करता काय केलं? ज्ञानोबा घ्या, तुकोबा घ्या, कोणते निळोबा रायापर्यंत घ्या, जनाबाई पर्यंत घ्या. त्यांनी काय केलं काहीच माहित नाही. काय चालला त्यांना लाखोनं चालले. एका दिवसाला कोटीना उलाढाल होते मायबाप संतांच्या जीवावर. मग संतांना देव कराय करता काय करावं लागतं? घरदार सोडावं लागत. देव काळाय करता काय करावं लागत? चारिधाम करावं लागत. नाही ना माय बाप. आणि रोज
जावे वनन सुखी येतो घरा हाताव्या टांगड्यात येतो कोणता येतो बघा बरं मी तुम्हाला देव सांगणार एका शब्दावर जरी कीर्तन संपलं तर आपल्याला काही अडचण नाही देव देव काय करता मायबाप विचार करा साधू संताला पहिली गोष्ट उपरती झाली काय जीवाला उपरती व्हायला पाहिजे जीवाला त्याच्याबद्दल प्रेम तयार व्हायला पाहिजे अनुताप व्हायला पाहिजे संसाराचा जोपर्यंत अनुताप होत नाही तोपर्यंत देव कळत नाही तुकोबरायाला उपरती झाली नामदेवाला उपरती झाली ज्ञानोबरायाला उपरती झाली आपल्याला का होत नाही काही मी उधार पावेना इथं बसलेल्या उभ्या भारत देशामध्ये कुणाला वाटतं माझा उद्धार व्हायला पाहिजे वराचं नाही लग्न नाही झालं तर झोप येते का होते का तुम्ही मारा तुमच्याकडे असं एक दिवाणी होती तर पहा वैतगली लोक आता मग संसारात लेकराचं लग्न होत नाही तर झोप येत नाही माय बाप अरे आमच्या आयुष्याचे आयुष्य निघून चाललं कधीतरी जीवनात उपरती होते का मी कशा करता जन्माला आलो येऊन करायचं काय अरे आलो कशा करता जायचं कुठं याचा कधी विचार पडला का माणसाला सर्व सुखाची आशा जन्म गेला संतांचे विचारे माया व्यष्टीला हा जीव द्यायला वाटत तुम्हाला मला वाटत का आता उषा पायाला अगरबत्ती लावायची पाळी आली माय बा देव कळायला पाहिजे की नाही 14 वर्षाचं लेकरू सांगायचं ज्ञानोबरायाचं वय 14 वर्षाचं आहे ते सांगतात का तुम्हाला मला देव कळत नाही जो देव संताला अनुभवला जो देव साधू संतांनी परिपूर्ण अनुभव घेतला तो जगाला सांगत आहे का असं कर म्हणजे असं होईल तसं कर म्हणजे तसं होईल तसं नाही झालं म्हणजे तोंड वासूनच जाईल परमार्थ कराय करता बघा 3 दृष्टांत ज्ञानोबा ज्ञानेश्वरी दिले पाहे पा दूध मला जास्त नाही वेळ घ्यायचा आहे 9:30 वाजले पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची या पदराड ते आभेरू नको चिड काय खाते अशुद्ध शेवी द्या काऊन त्याच्या नशिबात नाही देव त्याच्या नशिबात रक्त आहे फक्त रक्त का कमल कन्ना आणि दूरदुरी बरोबर नांदणूक एकीची घरी इथं चिखलात बेडूक राहते ते काय खाते पराग भ्रमर येतो पराक्रम घेऊन जातो याच्या नशिबात नाही बियाणकाच्या का निर्दैवाच्या परिवारी भोंड्याखाली धनाच्या काळा आहे आणि त्याच्यावर बसून भीक मागू राहिला बघा 3 दृष्टांत दिले याला का कळत नाही पूर्वजन्मी पाप केले
पूर्व जन्मी पाप केले. पापामुळं देव कळत नाही, कर्मामुळं देव कळत नाही आणि वासनेमुळं देव कळत नाही. मायबाप या तिन्हीची वाट लागण्याकरता एकच गोष्ट आहे, हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. मनाला उपदेश व्हायला पाहिजे, मनाला उपरती व्हायला पाहिजे. तुकोबरायला उपरती झाली, ज्ञानोबरायला उपरती झाली, नाही 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 नामदेवाला उपरती तयार झाली. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये तळमळ लागली, त्यांच्या जीवनामध्ये भगवत भेटीची तळमळ लागली. मायबाप देव असा भेटू शकत नाही, किती देव देव केला तरी देव भेटू शकत नाही, कारण देव आहे संताच्या मुठीत. हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, सांगितलं हरिप्राप्तीशी. आमचं मत आहे का? हे उभं राहिलेलं मत आहे का? कुणाचं मत आहे? शांती ब्रह्म एकनाथाचं. बरोबर ना? बरोबर आहे ना? काय सांगितलं त्यांनी? हरिप्राप्तीशी उपाय धरावे बोचे ते पाय. संत मरून गेले, संत कुठं राहिल्या? देव सांगितले ते मी देवाचं सांगते, देवाचं सांगते, देव नाही सांगत. देव यायच्या पासून लई कोस अंतरावर आहे, देव यायच्या पासून लई कोस अंतरावर आहे. देवाचं सांगते, पण देव सांगते का? कशाला म्हणता देव? देव कुठं राहतो? देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. देव आहे, देव आहे, आणि देवळात शोधून पाय. एक म्हातारी होती, आता तुमच्या पट्टीत चाललं ते. म्हातारा म्हातारी, एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. हे ऐकता ऐकता जमरी गेली. हा, आता ती म्हातारी होती, आता कोपीत राहत होती. पहा तीच काय करून तिला सुधारली. 5:30 वाजायला घरात अंधार होता, त्या अंधारात तिला सुद्धा आली आणि तिला वाटलं माझी ही गोधडी फाटेली, म्हणून तिनं ते डबे चालले आणि त्याला त्याच्यात सुई पाहायला गेली. कीर्तन ऐका बरं का नीट. हा, आता एवढ्या अंधारात तिनं पहिले काही लाईट नव्हती, पहिले लाईट होती बाबा तुमच्या काळात, वर तेलाचे दिवे होते. हो, ते बी झोपताना इजून टाकीत होते. बरोबर आहे ना? तेव्हा एवढं गोड तेल नव्हतं, कारण पावशेर तेलात तुम्ही मायना करीत होती. यायला पावशेर तेल दिवसाला लागत आहे. याच्या टकोऱ्यात उतरण का? काहून सासून सोनाच्या जेटा धैर्याधारी होत्या. सासू म्हणती मा पावशेराचा मारा गेला, ती म्हणती तुमचा जमाना तिकडं लक लागो. बघा, आणि त्या आजीनं त्या दिव्याच्या उजेडामध्ये सुई पाहिली, डबा सापडला, सुई घेतली, द्वारा वावायच्या नादामध्ये सुई गेली पडून. आता सुई पडली पुढं घरा. मथरी जाय कोपी, जाय अंगणात, जाय कोपी, जाय अंगणात.
तांबडं फुटलं वर. बाया निघल्या बाहेर झाडाला सडा मार्जन करायला. ते म्हणे मटेरियल काही येड लागलं का? ही घरात जाती दारात येते, घरात जाती दारात. भानगड काय झाली? तिची एका सुनाना पाहिले, ती सांगितलं आत्याबाई ती तुमची मैत्रीण काय झालं का दिलं तिला ती अंगणात घरात घुस जाती, काय भानगड झाली विचारा जाऊन द्याय. ती मटेरियल करा मी तिला कोणा हातला तुम्ही तुमचं पा गेली म्हणे का काय सांगू काय करू राहिली ती अंगणात पाहत होती. ती म्हणे बाया साऱ्या पाठची सुई सापडू राहिली. म्हणे मग सुई घेतली काय आला म्हणे गोदडी शिवाला. मग गोदडी शिवीत कुठं वाट्या म्हणे घरात. सुई कुठं पाहू राहिल्या 96 पिढे गेल्या आमच्या बापानं देव ठेवला का? देव आहे देव आहे हृदय म्हणजे शोधून पाहे. देव आहे देव आहे देव आहे देव आहे. राष्ट्राच्या सिद्धांताकडे घ्या. देव कुठं आहे जिथं सुई हरवली तिथं आहे. सुई कुठं आहे जिथं हरवली तिथं आहे. देव कुठं आहे सर्वघटी राम हरी हरी. सर्वघटी राम हरी हरी. सर्वघटी राम हरी हरी. राम हरी हरी. सर्व गती येते सर्व का टाळ घुपुऱ्या बा टाळ घुपुऱ्या एखाद्याचा वटरूनच पळत आहे त्याच्याकडे काही तर टाळ फेकून हानी दे बा. मग सर्व गती ना काऊन बाय तुला चांगलं हाणून काढी. सर्व गती ना कळतो का देव न कळायला कारण माय बाप देव आहे आत आणि आम्ही पाहिजे राहिलो बाहेर. 96 पिढ्या गेला तरी देव कळू शकत नाही. देव काय करता कुणा तरी संताला शरण द्यावा लागत तरी तनु मनुची वे चरणाशी लागावे गर्वता करावे दास्य सकळ यंग्रटपणा परमार्थात चालत. यंग्रटपणा परमार्थात चालत नाही माय बाप. इथं कुणा पुढे तरी नाक घासावा लागत. तेव्हा जीवनामध्ये बघा जनाबाईनं नामदेवा पुढे नाक घासलं म्हणून जीवनामध्ये देव अनुभवाला आला. नामदेवाला खेचरा पुढे नाक घासलं म्हणून जीवनात देव अनुभवाला आला. असा देव करून जरी मिळाला तरी तोंड वाचून जावा लागल. हरविना जन्म नरकाची मैदाना. रामू हृदयात सांगितला हृदय बंदी खाना केला आणि हात दगड दिला आणि विठ्ठल पुढे पंढरपुरात. बघा ना जनाबाईचा अनुभव. संताची अनुभूती पाहिजे. परमार्थ करायला संताचा शास्त्राचा कुठेतरी पुरावा असला पाहिजे. गुरु प्रचिती शास्त्र प्रचिती आत्मप्रचिती या तत्वावर परमार्थ घासावा लागतोय. मला येतं काय गाजर येतं तुला. 4 पढ़े 6 पढ़े अरे 18 किए मुपाठ. एक आत्मज्ञान की खबर नहीं जैसे बड़बड़े बात. रामकृष्ण हरिद्वाराला मी माहिती काय सांगू राहिला. आणि इकडं म्हणजे आपुलाचं करून घ्यावा. काय दगड करून घेतो आपुला तो देव करून. मग इथं 3 का सांगितले. शास्त्राची भाषा संताची भाषा कळायला सुद्धा बुद्धीची लेवल लागते. समाजाला गड्ड्यात गाळायचा धंदा लावला. साधू संतांना गाडलं काय लोकायला गाडलं. ज्ञानोबा तुकोबाराने गाडलं का लोकाला कौन तारखेला जगाचा. काय सांगू राहिलो आम्ही. देव सोडून दिला देव देव चाललाय. एक ताई होती
खूप सुंदर ताई होती. लाईट जर बंद केले तिचाच उजाड पडतो. एवढी सुंदर ताई माझी. अंगावर चांगली 10-15 हजाराची साडी होती तिच्या अंगावर. गळ्यामध्ये पावशरभर सोनं होतं तिच्या. फार नट्टा पट्टा मेकअप मध्ये ब्युटी पार्लरने जाऊन आहा ऊ सगळं ओके होतं बरं का. सगळं चांगलं होतं तिचं वालं. आहासे आहात सगळं चांगलं होतं. पण नाकार मुशीबाई गेलं. काय तिच्या रूपाला काढी लावायची का. नाका नाही देणे वाया गेली. नाका नाही देणे वाया गेले. काय ती करावी 32 लक्षणे. नाग नाही चाललंय साहेब परमार्थ करायला. कशाला म्हणतात देव. देव असा कळत नाही. असा देव कळू शकत नाही. तुम्ही आम्ही देव देव करत नाही. तुम्ही आम्ही जे करतो ना आता मी इथं भुकू राहिलो हे देव देव का. हे सत्कर्म आहे. हे देवात मोडत नाही. हे सत्कर्मात मोडत. ज्ञानेश्वरी ऐकू राहिले ना. स्वर्गा पापात्मके येई दे. पापात्मके पापे नरका जाई जे. अरे मातेचे ने पावी दे. हे शुद्ध पुण्य कोण पुण्य याचा होईल वर गेलं ते टिपला. आमची अडचण येते. मा कंपनी फॉल्ट. मी बोलतो टिपला आणि त्याच्या डबल चालायचं म्हणलं का तुम्ही आले होय. त्याच्यामुळं ते टाळा खात नाही. ते स्वरात कोण याय ना त्याला कारण ते माझा कंपनी फॉल्ट. आम्हाला मारलं माहिती. जाऊ द्या काय चालू होतं. भूक तू राहिला अर्धा घंटा निघून. खरा देव सांगायला लागला ना भाऊ लई झानकेवा लागायचे शॉर्टच बसेल. अरे माय बापांनो तुम्ही आम्ही जे करतो ना माय बाप ते सत्कर्माच्या गोष्टी. कीर्तन देवानं तुला एक कला दिली 2 तास लोकांना चांगलं आखलीचे डोस वाचता येतात. मग कीर्तनात शिट्टी वाजली तर मग आम्ही मला विमान यायचं ज्ञानाला नाही ना माय बाप. सुटणारा श्वास जरा बारीक लक्ष द्या. सुटणारा श्वास ज्या दिशेला सुटला ज्या गतीला गेला त्या गतीला जावा लागत. सुटणारा श्वास जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही गोष्ट नामदेवाला सुद्धा कळाली नाही. नामदेव महाराज देवासंग जेवत होते. देवासंग देवाला बैस म्हणलं तर बसत होता. उठ म्हणलं तर उठत होता. नामदेवा हाती दूध खावा प्याला माहिती तुम्हाला. बघा ते नामदेव महाराज ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताई पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला येतात आणि ज्यावेळेस भगवंताला समोर बघितल्या जनाबाईवर मुक्ताबाईवर आणि ज्ञानदादावर त्या गोष्टीचा परिणाम व्हायला लागला. बघा बरं बघा एंडो सल्फा पिल्यावर काही बदल होतो नाही. हे सोडून त्याचे डोळे पांढरे करते फारीदा येते. त्या औषधाचा काय येतो परिणाम आहे. देव अनुभवाला आल्यावर काही परिणाम व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे. हे आया हो लग्न झालं 2-4 वर्षी देव पावला त्या माऊलीत काही बदल होत नाही का. तिच्या आकृतीत काही बदल होत नाही का. तिच्या काही खानाखुणा प्रकटत नाही का. तिकडे कसं लागत घरात दिवाळा लागला पाहिजे. इकडं तोंड वासून गेला तरी चालत. माग पाणी पाजायला कोणीतरी लागत. तू धक्क घरी अख्खं गाव आहे तुला 5ची मोटर लावा. मग घरात दिवा लागा करता एवढा आटापिटा करता का नाही माणूस. मग देहात दिवा लागा करता काही करावं लागेल त्याने. काय करते 5 लिटर वचून घ्यायचे गाडी लावून घ्यायचे. काय करते आमच्या बहिणी म्हणते बापूनी धकलं का. आपण म्हणतो ना अभंग झाला प्रेत म्हणतो ना. शेवटचं चरण काय तुका म्हणे रक्षा आणि पुढं काय आता राग झाल्यावर कसं काय उजळ भजण्याच्या लक्षात उतरा नाही. हा बघ मागून आला पुढं चालू
बघा ना, तुका म्हणे रक्षा झाली. माझं ऐकूच नका तुम्ही, संतांचं ऐकावं लागेल तुम्हाला, बरोबर आहे ना. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, आणि पुढे काय उजाळीला जीव. आज राग झाल्यावर गुरु भेटेल का? या मावल्या त्याच्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने केले त्याने का विमान आले की नाही आले. गुरु गावाचा चोऱ्या करी शिष्य नदीला मासे धरी. हे आमचे गोडी महाराज गाथा पाहत बसतील. आम्ही तुमचे गुरुन पडा आमच्या पाया, आमच्या टांगड्यात आडवे होत्या लोक, आणि घरी म्हातारा फिरली चिरीत नाही. वारे वा जमाना, आणि लय भक्ती चालली, उतारला भक्तीला. तर आता आबा बाबा बाबा सगळे चॅनल पॅक होईल. आता शिवपुराणाला 50 लाख, भागवत पुराणाला 10 लाख. आबाबा हे त्याच्या बोखंडी तर ते त्याच्या बोखंडी. खरा बरोबर तर कुठे दंबकरे संग म्हणावया जग, मुखे बोले जग मरी नाही, मुखे बोले जग मरी नाही. तुम्हाला देव सांगू राहिलं बरं का, देव सांगू राहिला अजून हा भंगावर नाही बुवा. जाऊ द्या. नामदेव शॉर्टकट चालतो आता. नामदेव महाराजाला ज्यावेळेस हे सगळं करत असताना पांडुरंगाला विचारलं, देवा अरे मी तुझ्या संग बोलतो, जेवतो, बसतो, खातो, पितो, सगळं काही आहे, पण देवाने सांगितलं तसं नाही ना रे, ते तू मला एक देशी मानते, विटेवरी जाची पावले समान, त्यालाच तू मानणार आहेस. पण मी किती व्यापक आहे हे तुला कळू शकत नाही ना मा. म्हणजे मग देव काय करावं लागत आहे, त्याच्यासाठी गुरु करावा लागतो. काय करावं लागत? आम्ही बी करेल आम्ही बी करेल ना. मग नामदेवानं करेल नव्हता का? मग बघा बरं का, नामदेव मला सांगितलं का नामा तू औंढ्याला जाय. औंढा नागनाथ क्षेत्रामध्ये ज्यावेळेस नामदेव महाराज जातात त्यावेळेस विशोबा खेचराला गुरु करायचं होतं. कथा बघ माहिती तुम्हाला. ज्याला गुरु करायचं होतं ते कशी होती, पिंडीवर पाय ठेवले होते, असंच आहे ना. मग तुझाच ठिकाव परमार्थ कधीच कोणी तुम्हाला खरं सांगणार नाही. तुम्हाला जर खरं सांगितलं ना, आम्हाला तुमच्या घरी कांदे भरायला यावं लागतं. तुम्ही अज्ञानी म्हणून आमचं चांग भलंय. हो, तुम्ही ज्या दिवशी हुशार होशाल ना त्या दिवशी आम्हाला बारेच देर नाही लोकांशी. हा, नामदेव महाराजांनी बघितलं त्या औंढा नागनाथाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर विशोबा खेचरानं त्या देवावर पाय ठेवलेले आहे. त्यांनी सांगितलं ज्याला गुरु करायचं ते तर हे असं काय सोन घ्यायचं, हुशाल पिंडीवर पाय ठेवून झोपलंय. त्यांनी पाहिलं संत बी असे राहतात बरं का, कळावा आजच्या संताला तोंड वासून चालला तरी कळा ना त्याला काही, त्याला अजिबात कळा ना तुमचं काय चाललंय. मग विशोबाने बघितल्यानंतर सांगितलं नावा कसं रे, पंढरपुरावून आलो होतो म्हणे. काय आला म्हणे, देवाला पाठीलं होतं म्हणे. कशाला म्हणे, गुरु करायला. म्हणून झालं काय म्हणे, तू ज्याला गुरु करायचं ते हे असं सोम तुमचं खुशाल देवाच्या डोक्यावर पाय ठेवून झोपले. ते म्हणे एक काम कर, जिडं देव नाही ना तिडं माय पाय ठेव, जिडे देव नाही ना तिडं पाय ठेव. नामदेवानं उचलले ते पाय, जिकडं ठेवावा तिकडं पिंड तयार व्हायला लागली. सगळ्या दिशेला फिरून झालं, सगळ्या दिशेला फिरून झालं ते नामदेव महाराज विशोबा खेचर. नामदेवाला म्हणे काय आता कसं, जिथं देव नाही तिथं ठेव. त्यांनी उचलले पाय डोक्यावर ठेवले. कुठं नव्हता देव, यायच्या डोक्यात नव्हता. देव नाही अशी जागा नाही, पण यायच्या डोक्यात. मग झाला बरं का, ही झोप तुम्हाला बरोबर सांगितलं बुवा, याच्या पुढचे त्याच्या टाळ्यात नाही. विशोबा खेचराला अनादी काळाची असलेली जी परंपरा आहे मायबाप, त्या परंपरेचं जे नाम आहे त्याला नाम म्हणतात. निस्तच म्हणायचं जो निर्गुण निरावास, जिथून उद्भवच परब्रह्मास, आदि नारायण म्हणते त्यास, तो सर्वांचा अत्यगुण. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. बरोबर आहे ना. आदिनाथ उमा बीज कायची, गाजराची कायची प्रकटले. काय सांगितलं महादेवानं पार्वतीच्या कानात, पशुपतीची सोमवार कर, डवळी साडी घाल, पिवळी साडी घाल. काय सांगितलं महादेवानं पार्वतीला. आणि जे सांगितलं ते सांगायच्या कोणी, ते राजधानी सांगणारे मरून गेले माय बाप. ते
ते सांगणारे मरून गेले. ते जर ओरिजिनल तुम्हाला मिळालं ना, ओरिजिनल मिळालं पाहिजे. जे देव जपात्या ना ते जपलं पाहिजे. देव करते ते नका करू. देवानं जे केलं ते करा. रामकृष्ण पंथ त्या ज्या मार्गाने रामकृष्ण गेले त्या मार्गाने चाला ना. मनोमार्गे गेला तो तिकडे धडकला, तो इकडे येऊ शकत नाही. आणि नामदेवाला ज्यावेळेस त्या गोष्टीचा परिपूर्ण अनुभव आला, अनादी काळाची असलेली परंपरा सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा दिली प्रेम काळा. आणि ज्यावेळेस नामदेवाला त्या अनादी काळाचा बोध झाला, बोध झाल्यानंतर नामदेव महाराजांनी त्या चिंतनाला सुरुवात केली. केल्याबरोबर परिणाम झाला नामदेवावर. विशोबा केतरानं सांगितलं, नामा उठ, जागा हो. तो जो बोध दिला ना, बोध दिला मग सांगा ते मार्ग दावीला नीट. बरोबर आहे ना? काकण्यातले शब्द आहे का माझ्या घरचे? काय बोध दिला आणि मार्ग दावीला चुकीचा का बरोबर? आज दाखित्या का बरोबर मार्ग? का नाही दाखवत? बघा. आणि ज्यावेळेस नामदेवाला जागा केलं, डोळे उघडल्याबरोबर नामदेवावर परिणाम झालेला होता. आणि तो भगवान व्यापक असलेला भगवान परमात्मा नामदेवाला डोळ्यानं, उघड्या डोळ्यानं दिसायला लागला. विठ्ठल विस्तारिला जाने विठ्ठल जळी जळी भरला हृदय जावाला बुरला, सोम्या दृष्टीने पाहिला. अरे विठ्ठलाची विठ्ठल. मग सोलापूर जिल्ह्यातला दिसत होता. हरीची या दासा, हरी एका दिशा, दाई दिशा. मग दाई दिशा हाताबाहेर टांगण्याचा आहे का? ते कळाय करता ज्यावेळेस परिपूर्ण अनुभूती नामदेवानं घेतली, पंढरपुरामध्ये आले, कीर्तन करायला लागले. नामदेव कीर्तन करी कीर्तनी. आमच्या कीर्तनच कोणी नाचायला तयार नाही. ह्यो बी असं उभा राहत होता सकाळी पुतळा आणून बसला. तुकारामानं असं केलं, नामदेवानं कसं केलं, ज्ञानेश्वरानं असं केलं. तू काय केलं सांग ना लागली. तू उभा उभा आणि ना डोली. आणि मी इकडं म्हणायचं कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं. कोणाचं? अरे काय चालला परमार्थ जीवनामध्ये. बघा, नामदेवाला परिपूर्ण अनुभव आला. आणि तो अनुभव ज्यावेळेस जनाबाई 15 कुटुंबाचा करत होती, डोक्यावर पाणी वाहत होती, सगळ्याचं घरी जाळावं लागत होतं, एवढ्या बुचक्याचं थापावं लागत होतं, तरी जनाबाईच्या चेहऱ्यावर कुठंच दुःख नव्हतं. होतं का? चंद्रभागेतून पाणी न्यावं तुमच्या आमच्या सगळं आता परत माथा तुटते आहे, आंघोळीच्या खोलीत तुटते आहे, सगळीकडे तुटते आहे. पण यायच्या साऱ्या तुट्ट्या वाळून गेल्या आहे ना. एवढ्या 15 लोकांचं पाणी चंद्रभागेहून आणून, एवढ्या लोकांचं दळून जनाबाईला देव प्राप्त झाला. तुम्हाला आम्हाला का होत नाही? कारण तुम्हाला आम्हाला सांगणारे धडाचं सांगत नाही. जे साधन आहे ते मला चालता बोलता करता आलं पाहिजे. इथे खाली अखंड हरिनाम खायला बघ. बरोबर आहे ना? आता बाबा रामायण घेऊन राहिले, सकाळचा काकडा झाला का सगळे वापरे. ये विचारे महात्मे येते काकड्या म्हणते की नाही. मग काकड्या बसून तर रामायणा लोक मध्ये काय झालं? मध्ये ज्ञानेश्वरी पारायणी ते झाल्यावर मध्ये काय 2 ते 3. मग भजन अखंड पाहिजे का बंद पडणार पाहिजे? अखंड भजन कोणा सांगा? अखंड भजन काय माहिती माहिती का? टाळापाक भजन माहिती. आता हे जर खालीवर झालं काय जमत नाही. आणि ते भजन अखंड चालू आहे, ते कोणा सांगायचं? बघा, नामदेवानं ज्यावेळेस जनाबाईवर पूर्ण कृपा केली त्यावेळेस जनाबाई सांगते अभंगाच्या पहिल्याच्या, देव देखिला देखिला देव देखिला देव देखिला
देव देखिला देखिला दुरुक्ती देखिला देखिला मग कसा देखिला चांबड्याच्या डोळ्यानं बड्यात पडलेली सुई दिसत नाही चांबड्याच्या डोळ्यानं आकाशात उडणारा पाखरू दिसत नाही आणि मग जनाबाईने कसं काय पाहिला ते डोळे कोणते जनाबाईचे का बंदी पान गळा बांधून या आणि दरीला पण दरीचा देवाच्या गळ्याला बांधला का जनाबाईच्या आणि कोणता दोर बांधला सांगून द्यावा एखाद्या भावाला हो मी कच्च्या गाड्यात त्याच्या घरी पाणी भरायचं कच्च्या गाड्याला साधू संताचा परमार्थ मायबाप इतका गुय आहे ना इतका गुय आहे ना पुस्तकात सांगेल आणि पुढे काय बसून बाजारात आम्ही बोललो का लई खरं लागत तुम्हाला पण जरा बोलूनच देतो मला काय त्याच्यामध्ये सिद्धांत पटला पाहिजे उदाहरण जरा आमचे जरा असे कडकच राहते हे लोक यायला माहिती कडक करा कडक यायला इकडं कडक लागत पण इकडं कडक म्हणलं का नका अरे सोंकुडून आणलं होतं पोरगी किती लोकात पाहत्या ये वर्ग नवरदेवाचा मित्र मध्यस्थी ती गजाव नाही म्हणून चौथा बोखंडी किती लोकात पोरगी 4 बरोबर आहे ना पोरगी पसंत पडली टिकून टिकून पडली पोरगी पसंत पडल्यानंतर साखरपुडा किती लोकात 56 इकडची 56 तिकडची बरोबर आहे ना कचकटून 100-150 लोक दणकून आणि ते कणकून खातीर राहते किती लोकात झाला साखरपुडा 100 लोकात बरोबर आहे ना लग्न किती लोकात 1000 लोकात आपल्याला कुठे पंगत द्यायची घे लग्न किती लोकात 1000 लोकात आता पुढे बोलू का आता पुढे लय वर्म तुम्हाला असा झटका बसेल नशीब हा वरायसाठी खाट बाजारात टाकली का गल्लीत टाकली समजत नाही का कळू नाही का अरे एवढ्या करता शिरसिंधूच्या परिसरीत शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले महादेवाला ही गोष्ट पार्वतीला सांगा करता शिरसिंधूच्या परिसरीने आवा लागलं पार्वतीच्या कानात सांगावं लागलं उघडं नाही ते कानात सांगावं लागत काना वचनाची या भेटी सरिसाची पै कीर्ती आणि वस्तू भावनी उठी कवनी एक चोख काय सांगितलं महादेवानं पार्वतीला कळायला पाहिजे का नको कशी मोहिनी घातली गुरुना कशी मोहिनी घातली गुरुना मला वेळच गेलंय भरून श्रवणात पेरणी केली श्रावणात नाही बर का श्रावणात नाही श्रवण म्हणजे कानात श्रवणात पेरणी केली अरे नयनात उगवण झाली मन पवन एक करुण पार्वती सांगू राहिली पार्वती ज्यावेळेस ते मिळालं ना तेव्हा पार्वतीवर काही खानाखुना प्रकट झाल्या मायबाप आणि पायात परमार्थ करता 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 पार आता ढकायची पाळी आली तरी आम्हाला देव कळू नाही राहिला मायबाप जनाबाईला नामदेवांना बोध दिल्या नामदेवावर परिणाम झाला ज्यावेळेस निवृत्तीला आल्याना परिणाम ज्ञानदादाला बोध दिला त्यावेळेस परिणाम झाला आमचं काय चाललंय बोध कशाला म्हणता बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली हरिपाठ झाल्यावर संधीचा आपण घेतला पाहिजे काय आला काय म्हणून ना नाथ बाबा या जनार्दन स्वामीची कृपा झाली तर आपल्या देवगिरी पर्वतावर चांगला गुरु भेटायला पाहिजे हो सांगणारे मरून गेले मायबाप तुम्हाला आम्हाला काय ईद काय येड लागलं काय ईद एवढाला घरी बायका पोर झोपले ना काय आम्हाला समाजाला खरं गोष्ट सांगित नाही माणसं मरून गेले सांगणारे खरं ज्यावेळेस जनार्दनाची कृपा झाली ना बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण कोणती घेऊन देईल का गोरगाव देईल कोणती धावून आली आलडा वालडा जीव कोरडा करायला भक्तीच कळत नाही भक्ती म्हणायची का आला मारुतीला बैल नेतो म्हणजे भक्ती का मारुतीला येडे घाली तो म्हणजे भक्ती का वळ्याला बैल मी मारुतीला मारेवाला येडे घालून राहिली घाली ना म्हणजे का विमान आले की नाही आला
भक्ती हाताने करायची नाही, भक्ती पायाना करायची नाही. वैखरी तिथं चालत नाही. वैखरी चालते का तिथं? मराच्या टायमाला वैखरी राहते का? मराच्या टायमाला ते जनावरीचं राहून घेत तुम्हाला. गळा बांधून या दोन ढैरीला पंढरीचा जनाबाईच्या गाड्याला नामदेवानं गौरव आणला. आपल्या सुद्धा गाड्याला बांधावा लागतो. आमच्या तोंडाला बांधायची. करा नामस्मरण, करा नामस्मरण. काय ना करा, काय ना करतो आम्ही नामस्मरण. तू पंगती जेवले नाही की तुम्ही असे बसले तसे काही माझ्या मौतीला आम्ही नामस्मरण काय ना करतो. तोंडाना शब्दात आई तुमचे धन्यवाद. खरंच ना. हा बोललं पाहिजे. कीर्तन का दिसला एवढा सकाळला कोकडा धावून गेला. साऱ्या गावावर कोकडा त्याच्यावर कोकडा. परमार्थ जरा समजून घेतला पाहिजे. आम्ही तोंडाना नामस्मरण करतो. बरोबर आहे ना? तोंडानच करतो ना. वैखरी ना आम्ही नामस्मरण करतो. पण बघा मराठ्या टायमाला आता पाय थंडी पडली, हात थंडी पडली. बरोबर आहे ना बाबा? तेव्हा काय राहतं? गुचक जमा व्हायचं राहत. घर 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 लागते ना. घर घर इथंच राहत. तेव्हा सारं थंड पडेल राहतं. आलगावाला देव कोणा करायला टाईम राहतो. हॅलो आता लई सिरियस आहे, लवकर या. हे सगळं भेटायला येतं ना. गुचक येतं का नाही? तेव्हा तोंडाना करता येईल कधी? करता येतं कधी? तोंडाना करता येत नाही. माय बाप वाचा बोले बोबड. तिथं वाचा सुद्धा काय होती? आय 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 बाबो. ते म्हणजे आता सुना म्हणते मामाची म्हणा ना आता रामकृष्ण आहे. ते म्हणजे घटसरा खाऊ येत नाही. ते येत नाही. ते त्याची रीत चुकली माय बाप. त्याची रीत चुकली माय बाप. बघा तोंड सुद्धा वाकडं होत ना. कानपूर लाईन बंद पडते. डोळ्याचे खासड होऊन जायला राहतात. अशा वेळेस फक्त एकच गोष्ट चालू राहते. काय काय चालू राहत? नागपुढे चालू राहते ना. घर 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 फक्त नाकातून चालू राहते. इथून तर जायलाच राहत. ते आ डोळे फाडीत आ करतय. आपण काय करतो त्याला? शिपा देतो नाही. काय दुधाच्या गिरगाई जाणं होतं. गिरगाईचं म्हातारं पूर्वी दूध चहा पिता पिता मिळत. आता दुधाच्या शिपा. वारे वा येडे हळदी पडशाची नास. बघा आता ते स्वतःची तरी त्याची कॅपॅसिटी का? पूर्ण शरीरानं सहकार पुकारलेला आहे. फक्त त्याचा थोडा जीव राहिलेला आहे जाया करता. याच्यात तुम्ही दुधवती द्या. ते गिळत कधी? गिळत कधी? का नाही गिळीत? एवढं कळत तरी कमवती द्या. ते नाही बाई लहानी पोरगी यायची राहिली थांबा दर्शक. ती लहानी पोरगी येते आणि मोठ्या चमचा भरून होती ती. आणि जेव्हा दुधाचा चमचा वाटला तर ते नागपुडीच्या खाली राहत. हिना वाटल्या वाटल्या नागपुडीत घुसत. घुसल्याबरोबर गेले. बरा होता ना बाया. आणि सगळ्या बाया म्हणजे बाई तू ही शिप घेतली. तो शिपीला तर गेलं. 2-4 घंटे राहिले असतं ते. अजून तो शिप नसती बसली. तो शिपीलाच गेलं. आणि एवढ्या सगळ्यातून म्हातारं निघून गेलं. धरून काऊन नाही धरलं? 4 पोर होते. कदळीचे कदळी काऊन नाही धरलं ते ना? अरे निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. काय निघून गेलं? आम्ही म्हणतो सकाराम मेला. काय तुम्हाला तो तर पडेल ना. याला आयुष्यभर सकाराम म्हणले तो पडेल का नाही? मग कोण निघून गेला? जो निघून गेला ते ओळखीचं केलं का? जे ओळखीचं करायचं ते सोडून दिलं आणि नको तो बाजार डोक्यातून घेतलं. हे गबळ येईल काय? सगळं येईल का? मराच्या टायमाला येईल का? मराच्या टायमाला आधी जाती वाणीन मग जातो प्राण.
मग त्या प्राणाला गती पाहिजे. जर त्या प्राणाला जर नाम नसेल, नाम हातापायाचं नसतं, नामाला आकार उकार नसतो, जे अक्षरची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानेही, ती गोष्ट अक्षरात मोडत नाही, ती गोष्ट आकारात मोडत नाही, तिला नाम म्हणतात. रोज म्हणायचं गगनाहुनी वाढ नाम आहे. काय म्हणते ज्ञानदेवा पुशे, काय भिताला पुशे, कशाला म्हणतात नाम? आणि ते नाम ज्यावेळेस मिळतं, ओरिजिनल नाम ज्यावेळेस तुम्ही आम्ही महादेवाला बसतो, तुम्ही आम्ही रामाला बसतो, तुम्ही आम्ही कृष्णाला बसतो, हे कोणाला बसत आहे? अंतकाळी ज्याच्या राम आले मुख, अंतकाळी ज्याच्या राम आले मुख, अंतकाळी ज्याच्या राम आले मुख, तुका म्हणे सुखा, तुका म्हणे सुख पार नाही, तुका म्हणे सुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा मुखा, कोणतं मुख राहतं ते? तुम्ही आम्ही जे बोलतो ना, भुकतो ती वय खरीवाणी आहे, तिच्यामध्ये एक मध्यम आहे, तिच्या पुढे एक पर आहे, त्याच्या पुढे पश्चंती आहे, आणि या पश्चंतीच्या पुढे एक वाणी आहे. कोणा सांगायचं? आणि नाम अनिर्वाच्यवाणी चालतं, अनिर्वाच्यवाणी चालतं, हातापायाला तांगड्याला करायची गोष्ट नाही. आणि ज्यावेळेस ते नाम नामदेवाच्या माध्यमातून जनाबाईला आलं, त्यावेळेस उघड्या डोळ्यानं जनाबाईना देव देखिला देखिला, हो नामे ओळखोनी ठेविला. नाम कशाला म्हणतात? देहाला ठेवल्या जातं त्याला नाव म्हणतात, उपाधीला जे ठेवल्या जातं त्याला नाव म्हणतात. पण उपाधी विरहित तुम्ही निर्विकार, उपाधी विरहित जे असतं त्याला नाम म्हणतात. कोणा सांगायचं? लोकांना वाटतं कुठून आलं का नो? याच्या अंगातच येतंय. नवीन संप्रदायाला याच्या अंगातच येतंय. नवीन पंथ आला, आमचा जमाना गेला, आम्ही पाहिला नाही, तुमच्यापर्यंत आलं नाही, हा काय ज्ञानावतो कोणाचा दोष आहे का? हे कळाय करता पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे कोणाच्या नशिबात नाही. नाही हरिपाडा सांगू का? ज्ञानदेवा म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरगाने, सर्वत्र दुर्लभ विरगाने, ज्ञानदेवा म्हणे नाम हे सुलभ, इतकं सोपं, पण सगळ्याच्या नशिबात हे आय हो. सोनं कोणाला नाही आवडत? घरादाराशी नाट्य कोणाला आवडत की नाही सोनं? पण साऱ्याच्या नशिबात आहे का? बेंटेक्स कम घाली द्या, नशिबात नाही, नशिबात. कारण सोनं घ्यायला दामन ना लागती, ऐपत लागती का नाही? घरात नाही आला बाजीराव म्हणा जमन कधी. तसं नाम जीवनात यायला सुद्धा कोट जन्मात बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलाची गोधडी आवडी. चांगल्या चांगल्याच्या नशिबात नाही ही गोष्ट. मायबाप तुम्ही इथं बसलेले अति भाग्यवान आहे, तुमचे मायबाप पवित्र आहे, म्हणून तुम्हाला कुठंतरी ऐकावं वाटत. हे शब्द तुम्हाला ऐकायला येऊ राहिले नाही, हे भाग्य समजा तुमचं. कारण हे कोणी सांगू शकत नाही, सांगू शकत नाही तुम्हाला. सत्कर्माच्या गप्पा काय सारं दुनिया सांगा, असं करा म्हणजे असं होईन, तसं करा म्हणजे. त्यांच्या करता करता जमरे चालले आमचे. नारायण नागबळी एक जण गेलं, नारायण नागबळी करायला घरातलं एक जायला होतं उचकून,
असंच वखर आणता आणता मग पोराचं काही जमा ना घरात भांडणं पण 3 तळी बिल्डिंग बांधून ठेवली की एखादा बाजारानं 2 लेकरं 4 सुना एकीला नाही झालं म्हणून दुसरं केलं दुसरी नाही झालं म्हणून तिसरी केलं तिसरी नाही म्हणून चालू दे म्हणलं मरूच तर मग त्या आता गेलो आता फेटा बांधायचा होता म्हणजे त्या घरात घुसलो 3 तळी बिल्डिंग म्हणे बाबा काय करा बाबा सारं खरं पण सुख नाही म्हणलं तुमच्या बापान ठेवलं देव लागत नाही धर्म लागत नाही कस काय कर्म इतके विचित्र कर्म असतात लोकांचे काय सांगायचं तुम्हाला विठ्ठल विठ्ठल बघा इतके दुःखानं गांगरलेले जीव आहे मग त्या घरामध्ये त्यांना एक जणांना सांगितलं तुमच्या घरात आहे ना कोणीतरी अपघाती मरेल आता सांगा बरं कोणाचं घर असं आहे त्याच्यात अपघाती मरेल नाही आता तुमच्या आज्या पंजा लोक ठीक आहे माहिती आहे त्याच्या आधीची काही फाशा घेऊन मरेल काही नाही हिरी धुडी टाकली माहिती आहे तुम्हाला मग ते म्हणे तुम्हाला नारायण नागबळी करावं लागतं गेलं ते नारायण नागबळी करायला त्र्यंबकेश्वरून करून आलं 1.5 महिना घरातलं खाल्लं नाही कोणाकडे पाणी चालत नाही त्याची बाटली सांगत कुठं खायला चालत नाही कुठं प्यायला चालत नाही कुठं हे करावं चालत नाही कुठं ते सारं पत्ते पाळलं बरं मार सारं पत्ते पाळलं आणि ज्या दिवशी याचा 6 महिना संपायचा त्या दिवशी पुतण्याला फाशी घेतली मर पुन्हा 1.5 महिना तिकडे आणि जे करायचं सांगितलं ते करत नाही नको ते धंदे करायला लागलो आम्ही बघा ना तुम्ही अरे या करू नका या कर्माच्या अटी आहे बाबरीचे धरण लावले आम्ही काय आमच्या देवाला ठेवले का बाबरीचे बेट असल्यावर काही काठीचे येतील ना अरे केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले बकरी सारखा शांगा मारायचा वेळ झाली आपली 11:15 पॉम्पलेट प्रमाणे तुमचा कार्यक्रम संपला यायचं ज्ञानेश्वर माऊली कसं वाटायचं तुम्हाला आवरायचं का नाही ना चाललंय सकाळ देव देखिला देखिला नामे ओळखोनी ठेविला नाम कशाला म्हणतात सांगतो ज्ञानोबा 17व्या अध्यायामध्ये वर्णन करतात उपजल्या वळकाची नाव नाही दयापासी ठेविलेने नाव्याची हो देत उठी तुम्ही आम्ही सगळे आईच्या पोटातूनच आलो ना काही एका हातीच्या कानातून उतरेले आईच्या पोटातून आलो ज्यावेळेस नाव खांदा त्यावेळेस काही नाव होतं का आपल्याला कमाल सुमाल विमल सपू बकू सकाराम तुकाराम गणपत संपत काही नाव नव्हतं 5व्या दिवशी आत्या आजी आणि आड केलं मतरावला मथेऱ्या निघाला मराली ते बुचक इथं तुकड्या करता मोठी झाले रे ह्या काय दीड मतराल बरं एका वर्षात मथर रिटर्न येत आज वर्ष सरत बी नाही झालं वारी वा मेंटल कपडीचे लोक मग नाव कोणाला ठेवलं देहाला मग मी देह का नाही देहामध्ये जी गोष्ट रात्रंदिवस चालू आहे मी वासुदेव तत्वता कळ येईल विचारिता कोणाला ठाऊकी आमच्या सारख्या बाजरीच्या मला नाही ठाऊक आहे ठाऊक जबाय संता अरे संताला माहितीये संताला जाऊन विचारावं लागेल संताला जाऊन भेटावं लागल कारण त्यांनी तो देव अनुभवलेला आहे ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेवा
मागतो 10:15 वाजता. आईसा ज्याचा अनुभव, डोळ्यात कचरा गेला त्याचा अनुभव, लग्न नाही झाला त्याचा अनुभव, लग्न झाला त्याचा, पोटसूळ उठलं त्याचा, डोळ्याची घासड झालं त्याचा, साऱ्याचा अनुभव आहे. देवाचा अनुभव काय? कशाला म्हणतात देवाचा अनुभव? देवाचा अनुभव, याला देवाचा अनुभव म्हणते का? देवाचा अनुभव ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगतात. चित्ताचा कटल्या तुगेत, वाचा पांगुळली चेतीच्या देत, अपाद कुंचित रोमांचाले, आता उन्मलित डोळे वर्षताती आनंद जळे, आतोलिया सुकर्मेची निवळे, शरीर बाहेर कापे. देवाचा अनुभव सांगत कोणी? देवाचा अनुभव याला म्हणतात, देव याला म्हणतात. देव भावाचा भावाचा, 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 नाही कुणाच्या बापाचा. भाव बळे आकळे एरविना कळे. मग का सिरे ना कळे? भाव काय म्हणजे? भाव मरून गेले. आद्रकीत, ऊसात, कापसात, जीवनात भाव राहतो कोणा सांगावा. आणि तो भाव प्रकट कशाने होईल? आत अंतरीची घेतो गोडी, घेतो. अंतरीची गोडी काय ना कळ? भाविना देवाना करणी तुझ्या गुरुविना बोल कैसा करे, गुरुविना बोल कैसा करे. भाविना देवाना करणी गुरुविना बोल कैसा करे, गुरुविना बोल कैसा करे. भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरु सांग माझ्या सगळ्याच्याही दामला चाल वाडी वा मेंटल तिकडं चालत नंदा तुडे टाका दोघं जा. मरके गुरुन रडके चेले दोन्हीचे बोध वाया गेले. गुरु दाविली या वाटा. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात निवृत्ती दादा, ज्ञान दादा सांगतात निवृत्ती दादाची कृपा झाली. गुरु दाविली या वाटा. गुरुना काय वाट दाखवा? जन्म मरणाची वाट लावायला पाहिजे की नाही गुरुना? गुरु काय करता करायची राजा बोरल पाणी लागा करता काय करता करायची? गुरु जन्म आणि मरणाचा फैसला लावणारा सद्गुरु ना. तो गुरु गज जेवतवाला बुचू 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 बुचू, पण सद्गुरु जीवनात यायला पाहिजे. म्हणून जनाबाई सांगते माझ्या जीवनामध्ये नामदेवाची परिपूर्ण कृपा झाली आणि मला तो देव देखिला देखिला. पण कशाना देखिला? त्याचं वर्म आहे नाम. त्या नाम ज्यावेळेस जीवनामध्ये येतं, ते नामाचं नामस्मरण जीवाने केलं त्यावेळेस त्या नामाचा परिणाम आहे. तिखट भाजी खाल्ली तर परिणाम होतो की नाही? रात्री तिखट भाजी खाल्ली तर उचल का पटाक, उचल का पटाक, उचल का पटाक खाऊन तिखट भाजीत परिणाम आहे. सरळ पाणी पिलं तर परिणाम आहे. सगळ्या गोष्टीत परिणाम आहे. देवाच्या नामात परिणाम नसेल का माहिती? म्हणून देवाच्या नामामध्ये परिणाम आहे, पण ते नाम रीतीनं मिळायला पाहिजे. ज्यावेळेस रीतीनं जीवाला नाम मिळतं त्यावेळेस जीवनामध्ये बदल होत चालतो. जसं नामाचं चिंतन करायला लागला जीव तसा नादबाबा सांगतात एका ठिकाणी, सात्विक भरणे रोमांची दाटणे, सात्विक भरणे रोमांची दाटणे, सात्विक भरणे रोमांची दाटणे, श्वेताचे जीवन येऊ लागे, श्वेताचे जीवन येऊ लागे, श्वेताचे जीवन येऊ लागे, श्वेताचे जीवन येऊ लागे. कापे तो धरारी स्वरूप गेले, कापे तो धरारी स्वरूप गेले, कापे तो धरारी स्वरूप गेले,
सात्विका भरणे रोमांचे दाटणे श्वेताचे जीवन येऊ लागे कापे तो थरारे स्वरूप देखील नेत्रे आश्रुत्या भितरे वाहताती मायबाप हा भगवंत प्रकट होण्याचा मार्ग आहे. जीवाला राम जर व्हायचा असेल, जीवाला राम व्हायचा असेल मायबाप, हा पवित्र मार्ग आमच्या साधू संतांना सांगितला. मनाला जर उन्मन करायचं असेल तर नामाशिवाय मन उन्मम होऊ शकत नाही. युट्यूबला पाहू राहिले ना आमच्यासारखे कितीतरी भुकणारे तोंड वासून चालले. काहून? आमचे ज्ञानोबराय तोंड वासून गेले नाही, आमचे तुकोबराय तोंड वासून गेले नाही, सावता बाबांनी तोंड उघडं ठेवून गेले नाही. तोंड उघडं ठेवून डोळे उघडे ठेवून 9 दारातून जर गेला, या 9 दारातून या देहाला 9 भोसके. किती? 9 द्वारे पुढे देई. या देहाला 9 दार आहे. 10 दार या म्हाताऱ्याला गच करून टाकेली. या देहाला 10 दार आहे पण 9 दार उघडे. 2 डोळे, 2 नागपुड्या, किती झाले? 4, 2 कानपूर, 6, 7, 8, 9. हे 10 दार उघडे आणि या 10 दाराचा घाण वास येतो. पण 10व्या दार माणसाला पाहिजे. पहा आपुले शरीरी 10वे द्वार हे पंढरी, जे उर्मनीचे घर तिथे विठ्ठल मंदिर, आणि त्रिकुट शिखरावरी परब्रह्म तिथे विटेवरी तुका म्हणे श्री हरी. देवात का बाहेरी 9 दारातून आला नाही. 9 दारातून आलो की तुम्ही? आम्ही तुम्हाला मला माहित नाही, सांगत. आईच्या पोटात लेकरू कसं आलं आया हो तुम्हाला माहित नाही. 6 महिन्यामध्ये बॉड्या तयार झाल्या. माझ्या सद्गुरूनं मला आई केलं म्हणून मी सांगू राहिलो बरं का. बायाच्या जातीला कळत नाहीये. बाया 96 पिढ्या मिळाल्या ना तरी तिला कळू शकत नाही. जिला झाले नाही का तीच म्हणती काटेले एक राहते, काटेले खडीचे राहते. आज तुला झाले नाही तू बस आहे ना. आणि असे सांगणारे भरते तू आले बघा तुम्ही. जर 9 दारातून गेला यमाचा पाहुणा प्राणी होय. पण 10वं दार आई तुम्हाला सांगतो 15 मिनिटात सेवा समाप्त करायची आपल्याला. बघा ज्यावेळेस 6 महिने बॉडी तयार व्हायला लागते. ही 6 महिने बॉडी तयार झाल्यानंतर 7व्या महिन्यामध्ये काय करते तुम्ही? तुम्हाला लागले काय? घ्यायला लागेल राजा डोळे लागते ना. कोणाला विचारून करते? बामणाला. बामणाला लागले की तुम्हाला लागले? जिला लागले तिला कळा ना. बामणाला काय कळत? गुरुवारी करा सोमवारी करा. काय न पूजा का पद्मिनीचे सोहळे वाजे सिंधू. नाथ बाबा सांगते काय सांगायला पाहिजे तुम्हाला. चल जाऊ द्या. 7व्या महिन्यामध्ये ती ताई ज्यावेळेस जोराला श्वास घेते, तिच्या श्वासापेक्षा डबल श्वास घेते, त्यावेळेस त्या ताईच्या या चैतन्य शक्तीस विश्वात चरात चरात खचून भरलेला तो भगवान परमात्मा त्या आईच्या श्वासाद्वारे लेकरात त्या गर्भामध्ये प्रवेश करतो. लेकराच्या कुठून जातो माहिती का? लेकराच्या टकुऱ्यातून जातो, इथून टाळीतून. त्या टाळूतून तो घुसतो. तिथं 10वं दार आहे. त्या टाळूतून तो घुसतो आणि 9 महिने 9 दिवस राहिल्यानंतर ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस बघा बरं का, तेव्हा नागपुड्या चालू होतं. त्याच नागपुड्या चालू होते काही तवा पोटात. जर याच्या नागपुड्या पोटात चालू असते तर 10वं 13वं नानी दाबाव टाकलं असतं याला तिथंच. पण तवा नाही. बाहेर आलं, शेजारी आली, दाईनं आली, डॉक्टरीनं आली. तिनं काय केलं? याच्या नाका तोंडातली घाण काढली, याच्या नागपूरलाही साफ केली, कानपूरलाही साफ केली. आणि मग तिनं काय केला? नाळ खांडला. बरोबर आहे ना? तुटलं बेंबी जवळ जोडायचं देवळात का? बेबी जवळ तुटलं ना, जेव्हा इथं तुटलं तेव्हा नागपुड्यानं श्वास चालू झाला बर का. आणि जेव्हा नागपुड्यानं श्वास चालू झाला तेव्हा टकुऱ्याला एवढं गड्ड होतं. टाळू होती का नाही? तुम्ही काय केलं? खोबऱ्यात तेल टाकू 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 पारची शिपीनं ओढू ओढू गच करून टाकलं ते. आता मरायच्या टायमाला कुठून आला? कुठून? टकुऱ्यातून. आणि जातो कुठून? तोंडातून. आणि वैकुंठ अशी कैलास म्हणजे आमच्या बापान ठेवलं काय वैकुंठ तिथे? जायची रीत चुकली मायबाप, चुकली या वर्ण फेरा पडे. अरे त्या रीतीनं आला त्या रीतीनं जायला पाहिजे. ती रीत आजही बंद नाही पडली. आजही ती रीत चालू आहे मायबाप. फक्त जीवनामध्ये ओरिजिनल संत यावा लागतो, त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट कळणार आहे. काय पुणे नगरामध्ये चंद्रभागा बाई नदी तिची दरवा हे उलटी.
कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाये नदी तिची दर वाये उलटी पोहणारा काय कलटी पोहणारा काय कलटी पोहणारा काय कलटी पोहणारा काय कलटी तिचा उगम बहु खोल तो जाणे तो अनमोल तिचा उगम बहु खोल तो जाणे तो अनमोल कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाये नदी तिची दर वाये उलटी कोणा सांगावी कायापूर नगरामध्ये कादारपुरात नाही बरं का कादारपुरात नाही कायापुरात नुसतं भीमा आणि चंद्रभागाच काय दगड म्हणतो गंगा काय म्हणते भीमन काय म्हणते चंद्रभागा म्हणून जीवनामध्ये तो देव कुठे अभंगाचं दुसरं चरण बोलावं लागत बरं का हे तसं बोलता येत नाही काय झालं बाबा तुमचं लग्न झालं त्या काळामध्ये माझ्या आईला तुम्ही नावानं हाका मारित होते का नाही आया मारित होते की नाही जेव्हा लग्न जमलं ना तुम्हाला सांभाळलं बरं का तो हा देव तो हा विटेवरी देव सांभाळलं जरा बारीक दृष्टांताच्या बारीक लक्ष ऐका तुम्ही बघा ज्यावेळेस यायच्या काळात लग्न व्हायचे ना त्या काळामध्ये नवीन लग्न झाल्यावर फार मानगुटापर्यंत पदर वाट एक तर बैठकीत यायला जमतच नव्हतं बरोबर आहे ना असंच होतं की नाही मग आता त्यावेळेस काय व्हायचं आता दोघंचे घरामध्ये कोण बोलता येत नव्हतं शेवढं पोरग जरी आलं तर ती बाळाला बाजून जावं लागत होतं अशी मर्यादा होती आता यायला मान मर्यादाच नाही राहिली तो भाग सोडून द्या मग पहिल्या वर्षी जोपर्यंत देव पावत नाही तोपर्यंत खाना पुन्हा मी शेतात चाललो तू भाकर घेऊन असंच होत ना मुंडक्यानं हाला आता या पुरी पण मुंडके आलो का बरं याचं मुंडकं जरी मोडून गेलं तर ती व्हॉट्सअप मधून बाहेर येत नाही आणि हे तू चढ लग्नाच्या आधीच बोलून राहिली आता तर काही काही हिंडून येऊ राहिले तो भाग सोडून द्या लय सत्यानाथ चालला लय धिंगाणा होणार आहे तुम्ही आम्ही आपल्याच हाताने आपल्या एक्सपर करून घेणार आहे तुम्ही आता याला केलं का एखाद्याला जर सोन्याच्या सरीनं आवडलं का आपण का ती घ्यायलाच पाहिजे लय विचित्र जमाना येणार जाऊ दे मला दृष्टांत सांगायचं मोकळं व्हायचं मग 1 वर्ष खाना खुना चालायचा 2 वर्षानं देव पावला देव पावतो ना देव पावल्यानंतर घरात बाळ्या येतो का नाही बाळ्या राहतो झोळी म्हातारी कुठं राहती चुलीजवळ बरोबर आहे ना आणि म्हाताऱ्याला येतो वाखरा आणि 90 पण रपुरी आणि राहते आता ते सापडातून सोडले सिद्धांताकडे लक्ष द्या बरं का आता ते सोडले व खरदुपला कपशीत व राहणार तर आहेच पण नेमकं इळत नाही सापडा मग आता जर आपण बैल सोडावा तर शेलच होत मुक्काम पोस्ट मग आता बैल सोडता येईना आणि इळत चावऱ्या घेता येईना करायचं काय सत्यनारायण महाराज काय करावं लागत होत आई ते म्हातारा म्हणायचं ते होत
त्या खळ्यातून बाळ्या चावऱ्या बाळ्या कुठे चावऱ्या कोण आहे इथं बघा सैड्या बायकोला नावानं हाका मारता येत नव्हतं देव पावला पोरग घरात आलं बायकोत चाललं बाळ्या पाणी आण बाळ्या चावऱ्या बरोबर थोडी कोकण मग बायकोत चाललं मग आता बाळ्या मोठा झाला बाळ्याला बाळ्या झाला आम्ही ढकलो आता थकून गेलो आणि आता मथुर बसले वाट्यावर संध्याकाळी आणि मथुरी माग चुली जोड मग म्हातार काय म्हणते लक्ष्मी पाणी आण खावा आका मारी जाजा नावे आका मारी जाजा नावे आका मारी जाजा नावे देवाला डायरेक्ट हाका मारता येत नाही त्याच्यासाठी संतांना शोधून काढलेला मार्ग म्हणजे नाम नाम या देवाची खूण आहे या नामाची ती खूण काय जाणतील मूर्ख जन सगळ्याला ती गोष्ट कळू शकत नाही म्हणून नाम पवित्र आहे राक्षसाला सुद्धा कपिकुळ उद्धारले मुक्त केले राक्षसा इतकं पावर त्या नामामध्ये आहे मायबाप आणि ते नाम जनाबाईला मिळाल्यानंतर जनाबाई सांगते तो हा विटेवरी देव कोणता देव सांगितला कोणती वीट सांगितली मायबाप भगवान परमात्मा पांडुरंग विटेवर उभा आहे पण विवेक नावाची विटे मन नावाचं पुंडलिक आहे जोपर्यंत मन पुंडलिक आवडत नाही तोपर्यंत विवेकाची वीट जागी होत नाही जोपर्यंत विवेकाची वीट जागी होत नाही तोपर्यंत आजचा विठ्ठल कळत नाही भुका लागल्या ना भाकरी पोटाला बंद मग गिळावा लागत आहे गिळाल्यानंतर भूक जाते तसा देव आते आणि बाहेरून चालला तर कधी देव कळन देव आते मायबाप आणि तो कळायची रीत नामस्मरण आहे म्हणून सर्व सुखाचा केशव देव सर्व सुखाचा आहे पण आम्हाला देव लागत नाही देव झाला पाटामोरा नसते विघ्न येते घरा देव लागत नाही देव देव चालला मायबाप सुख मिळालं पाहिजे शांती मिळायला पाहिजे घरात बरकत यायला पाहिजे कशाने येईल जर सगळ्याला तुम्ही लक्ष्मीच्या व्रत करता ना जसे लहान आल्या तेव्हा पण करू राहिल्या कादर पुरत आल्या तरी करू राहिल्या बापाचे पत्र बदलले नाही नवऱ्याचे बदलले नाही आणि पुस्तक वाटणाऱ्याच्या 3 ताळी बिल्डिंग झाल्या मुंबईत छापणाऱ्याच्या बरोबर आहे ना कोणा फॅरान लगा एकटीला 5 वाटायची एकटीला 5 वाटायची एकटीला 5 वाटायची पत्र इकडची पाळी आली ना आता तरी लक्ष्मी काही घरात येई ना तिचा नारायण दिला फुकून ती येईन का आपल्या घरात कशी येईल नारायण नाम ज्याच्या मुखात लक्ष्मी त्याच्या खिशात हो फुकट नाही फुकट यायला रिकामा नाही तो लक्ष्मीपती म्हणून जीवनामध्ये मायबाप चांगल्या संताला शरण जा अनादी काळात असलेली गोष्ट नाम ज्यावेळेस जीवाला येतं ना ते भजन आईच्या पोटात चालू होतं ना त्याला नामस्मरण म्हणतात एक मनुष्य जात सकाळ स्वभावताचं भजनशील झाले अशी केवळ माझे ठाई ते भजन आईच्या पोटात चालू होतं ना ते बाहेर आल्यावर सुद्धा करता येतं आणि ही गोष्ट सद्गुरुनाथाकडून करावं लागते ज्यावेळेस ती सद्गुरुनाथाची कृपा होते त्यावेळेस चराचरात असलेला देव आपल्याला कळतो विठोबा रखुमाई Come on.
देखिला देखिला देव देखिला देखिला नामे ओळखून गेला तो हा विटेवरी देव सर्व सुखाचा केशव. यथामती यथावकाश 2 चरणाचा वावर तुमच्या सरसंत मायबापांच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला. मायबाप आम्ही काही खानदानी कीर्तनकार नाही. आमच्या जीवनामध्ये सुद्धा सद्गुरूची कृपा झाली. आम्ही ड्युट्यावाले माणसं, दिवसभर ड्युटी करायची, संध्याकाळी भुकाला जायचं. सद्गुरू असे जीवनामध्ये आले. त्यांनी त्या भगवंताचा परिपूर्ण जो साधू संतांना अनुभवला. संत सज्जनानं घेतली प्रचिती आळसी मंदमती केवी तरे. ज्यावेळेस त्या संत सज्जनाने ज्या गोष्टीचा ज्या तत्वाचा अंगीकार केला, आमचे आता हरिभक्तपरायण रामायणाचार्य महाराजांचा आमचा विषय झाला. त्यांनी सांगितलं ज्ञानोबराय उपजता ज्ञानी आहे. मायबाप तुम्ही आम्ही सुद्धा उपजता ज्ञानी आहोत. तुम्ही आम्ही सुद्धा उपजता ज्ञानी आहोत. पण ज्ञानोबरायला निवृत्ती दादा भेटली, तुम्हाला आम्हाला निवृत्ती दादा भेटत नाही. म्हणून तुम्हाला आपली ओळख होत नाही. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आपण कोण आहोत याची ओळख आपल्याला होत नाही. मायबाप देव वेगळा आम्ही वेगळे झालो, देव वेगळा मी वेगळा, म्हणून आपला ताळा बसत नाही. जनाबाई शेवटच्या चरणामध्ये सांगतात जनी भाने पुराणा मावा, जनी भाने पुराणा कावा, जनी भाने पुराणा कावा, जनी म्हणे पुराणा कावा, जनी म्हणे पुराणा केशव